आज आपण बनवणार आहे पूर्णपणे मराठीमध्ये ब्लॉग. अशा प्रकारे इथे मासे आले आहेत. फुल राहणार आपलं अंगण. खूपच जुनं असं इथं बांधकाम आपल्याला शिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. वेलकम टू भावेश शेळके ब्लॉग. आज आपण बनवणार आहे पूर्णपणे मराठीमध्ये ब्लॉग. पहिल्यांदा आपण मराठीपणे ब्लॉग बनवतो आहे. आणि मराठीमध्ये ब्लॉग बनवायचं कारण हे आहे, कारण की आपण आलो आहे कोकणात, म्हणजे आपल्या गावी दापोलीमध्ये. कारण की बैल दिवाळी आहे, तर बैल दिवाळी साजरी करायला आपण गावात आलेलो आहे. आणि आत्ता जो कोकणला स्वर्ग जे म्हणतात ते का म्हणतात ते मी तुम्हाला दाखवतो पुढे. पूर्णपणे दुकाट पसरलं आहे, काहीच दिसत नाही. गाडी आमची पूर्णपणे धुवून झालेली आहे. आणि हे पाठीमागे झोपलेत. तर आज बैल दिवाळीचा व्लॉग बनणार आहे. पहिल्यांदा आपण असा व्हिडिओ बनवतोय, बघूया कसा बनतोय. आज आम्ही बैल दिवाळी बघून येऊ कशी बनते. चलो बाय. पुढं काही दिसत नाही म्हणून आता याला का साफ करायला ठेवला आम्ही. पुढे बघू शकत आहे, हा एक ट्रक शिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. भारी दुकाट पसरले. ट्रक पण ब्लर होते थोड्या टायमानी. आणि आता परत काच ओली आले, परत AC लावायला पडते आणि साफ करायला पडते आपल्याला. थोड्या वेळा हा ट्रक पण जो आहे गायब होणार आहे. फक्त अंदाजाने गाडी चालू शकत आहे आपण इकडे. का बस जास्त ओव्हर एक्साइटमेंट करतेस काय रे खालू. कॅमेरामध्ये तर दिसत नाही काही. अशा प्रकारे आपण इथं नागुण गावामध्ये पोचलेलो आहे. आपल्या गावामध्ये जायला अजून टाईम आहे. इथं आपण जरा फ्रेश होऊ आणि फ्रेश झाल्यानंतर आपल्या गावामध्ये जाऊ. हे गाव छान आहे. समोर आपल्याला रायगड दिसतो. साईड 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 बाई. भावेश शेळके ब्लॉग. सिंबा आलेला आहे. अरे हा कुठला आहे? रोम रोम भाइयों. सिंबाचा भाऊ. सिंबाचा भाऊ. सिंबा काय ऐकत नाही आता. सिंबा हा कोण आहे? सिंबा हा कोण आहे? भांडणं होणार. सिंबा कोण आहे? कोण आहे? नवीन माणूस आहे, मी नाही ओळखत त्याला. बघ, जाऊ दे ये आपल्या इकडे. सिंबा येऊ. सिंबा याला हात लावू काय? नको काय? याचा टोन बघा, रागातच बघत असतो. असे प्रकारे इथे मासे आले आहेत. किती म्हणतो वजन दाखवा बाबू, असे प्रकारे मासे आपण इथे घेतलेले आहेत.
ते जाणार आहे सुरतला. पाकिट ठेवू. एक हात करीन. पहिलं झालं. अहो तुझा डान्स दाखव. कातकरी डान्स. धंका टकरा 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 धंका टकरा. हा माहित माहित. हा पोचलो. चलो अशा प्रकारे आपण तयार झालेलो आहे आणि आपला सकाळचा नाश्ता इथं आलेला आहे. बाबू पटापट जेवण घे, उशीर होते. समज पडते का नाही तुला? चला लवकर तयार व्हा. मित्रांनो हा आपला गावचा रोड. सह्याद्रीच्या कुशीत आपला गाव. लिंगाण्याच्या पायथ्याशी आहे सह्याद्रीच्या कुशीत. असा रम्य भव्य आपला गाव. आराला लिंगाणा आणि त्याच्या कुशीत आपला पडतोय गाव. गाव दाखवू का तुम्हाला दाखवू? हा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा फक्त. असं रम्य भव्य गाव आपला इथं एंट्री झालेली आहे. सुंदर ते आपलं गाव. हे आपलं दत्त मंदिर. सगळेच व्हिडिओ मध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करू. समोर महाराज. गाव आहे का काय? मग गावच आहे. मग कसं गाव कसं असतं? तुला काय रोड बांधू इथं? हा असा आमचा गाव असतो. आता आपण जायचं आहे वर्धनी माता देवस्थानकडे. तिकडे आपण नारळ चढू, देवीला प्रार्थना करू आपण तिकडे. दापोली गावापासून अत्यंत जवळ पडते आपल्याला. वर्षानुवर्षां गावाची लोक जेव्हा गाव दर्शनाला भेट देतात तेव्हा इथली लोक साराप्रमाणे त्या देवीचं दर्शन करल्याशिवाय जात नाहीत. देवीचे दर्शन अवश्य करतात. वाट कुठे आहे? अरे या लवकर. तर मित्रांनो आपण आता आलो आहे वर्धनी माता देवस्थानकडे. आपली कुलदेवी आहे आपली. सुंदर तिचं रूप आहे इकडे आणि तिकडं बाला आहेत. तदुपरांत आपण बघू शकाल निसर्गाचं एक रम्य असं म्हणावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजची रूपरेखा एक तुम्हाला दिसेल इकडे. तिथं शिवाजी महाराजचा पूर्ण फेस तुम्हाला दिसेल. जिचं ओठ आहेत, नाक आहेत, जिरे टोप आहेत. पूर्णपणे शिवाजी महाराजचं इथं रूप तुम्हाला दिसेल. शिवाजी महाराजचं रूप त्या साईडला रायगड, तिकडं लिंगाणा आणि इकडं आपली वर्धनी माता देवी. अत्यंत सुंदर असं ठिकाण देवस्थान. सतत लेकरांच्या पाठीशी विराची राखीला लावशील, मनाची मनोकामनांची पूर्ण करशील, त्याचा आशीर्वाद दे. अशा प्रकारे आपण आता शिव मंदिराकडे जात आहोत. तिकडं आपल्याला मंदिर दिसतंय. बहुतेक तरी तिथंच मंदिर आहे. लवकरात लवकर आपण तिकडं मंदिरात जाऊ. खरं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण कोणी बघू का नको बघू, आम्ही लोक तर व्हिडिओ बघू. यस ऑब्विसली. कारण की हा व्हिडिओ व्ह्यूज आणि लाईकसाठी नाही पण मेमरीजसाठी आहे. तर हा व्हिडिओ स्पेशली आमच्यासाठी आहे. आमच्या गावासाठी आहे.
आमच्या गावासाठी आहे. भरपूर काही आमच्या गावात आहे, लोकांना माहीत नाही, परंतु चांगलं पण आहे. जास्त लोकांना माहीत नाही म्हणून जास्त लोक येत नाहीत, कारण की आजकाल लोक व्हिडिओ आणि रील्स बघून जागेची भीड करतात आणि स्वतःच्याच गावात भरपूर काही फिरण्यासारखे तिकडंच गाव दुर्लक्ष करतात. तर आपण तसं नाही करत आहे. आपण आपल्या गावात जे आहे ते दाखवत आहे, कारण की निसर्गाने आपल्यालाही भरपूर काही दिलं आहे आणि या व्हिडिओमार्फत तुम्हालाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. असे प्रकारे इथं हे शिवकालीन मंदिर इथं पर्यंत पोचलेलो आहे आपण. खूपच प्राचीन असं मंदिर इकडं आहे, शिवकालीन मंदिर आहे. एका साईडला आपल्याला इथं नंदी दिसतो, तेच उपरांत इकडं आपल्याला शिवलिंग दिसतंय. एक शिवलिंग असून इथं एक शिवलिंग नाही, परंतु इथं 2 शिवलिंग आहेत. एक शिवलिंग इकडं आहे, प्लस नंदी इकडं आहे, नंदी इकडं आहे. त्या उपरांत आपण आजच्या बाजूला बघितलं तर एकमेव असं मंदिर आहे जिथं भोयरामध्ये शिवलिंग आहे. ते काही असे प्रकारे आहे. खूपच जुनं असं इथं बांधकाम आपल्याला दिसायला मिळतं. हे शिवलिंग आहे आणि सतत त्याच्यावरती पाणी त्याचा जलाभिषेक वगैरे असतं. गबस नवरात्री कधी असते? पावसाळ्यात मग कापायचं माणूस करून कापलं अहो भजन करायचा, करायला पाहिजे ऐक भजन करायचा. हे बोल्या शंकरा, हे बोल्या शंकरा महादेवा, आवडतोला बेलाची, आवडतोला बेलाची, बेलाच्या पानाचे, हे बोल्या शंकरा महादेवा. तर मित्रांनो, आपल्या गावात एक आयुर्वेदिक तत्व म्हणजे ज्याला आपण पोपटीमध्ये पण वापरतो ते म्हणजे हे भामरूट, जे आपण पोपटीमध्ये पण यूज करतो आणि हे एक मेडिसिन म्हणून पण कामाला लागतं. जर तुम्हाला कुठं खचपडलेलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही ह्याला असे प्रकारे लावू शकत आहे. ते आयुर्वेदिक मेडिसिनचं काम करतं, अँटीसेप्टिकचं काम करतं आणि ते आपल्या गावाला भरपूर ठिकाणी तुम्हाला हे शेतात दिसण्यात येत. तर निसर्गाने तुम्हाला भरपूर काही दिले, फक्त तुम्हाला त्याची माहिती असायला पाहिजे. आम्हाला ही माहिती आमच्या वडिलांना दिलेली आहे, म्हणून आम्हाला ही थोडंसं माहिती आहे. पुढच्या पिढीनं पण ही गोष्ट माहिती असायला पाहिजे का ही गोष्ट काय आहे. फक्त पोपटीपुरतं नाही, पण हे एक मेडिसिन पुरते पण गोष्ट कामाची आहे. तर त्या वस्तूचं आपल्याला जाण असावी पाहिजे. बाबू हे काय, हे काय दवा आहे, दवा. हे बघ तो दाखवतो, असा हात कर, पास घे. कसं आहे, मस्त आहे ना. मला द्या बघ थोडंसं. दे ग्लास बाबू, दे ग्लास. आंबट बिंबट असलं ना असं पियाला लागतं ना, नाही बोलवायचं म्हणून टाकायचं, तेवढं घ्यायचं काढ. देसी चीज. घर का नवीन काय नवीन इलेक्ट्रिकल आलं काय? मी आता सगळं काढ नाही खावायची. डोक्याला बांध ना तुझ्या, तू माझ्या नको, माझ्या नको. कोणती फिरून चालले कुठं तुम्ही का हो? माझ्या नको काय जेवायचं झालं काय कोट काढलं नाही. काय लिहिलंय कोटवर? कुठे काढ रे. सर्व्हिस बिफोर सेल. सर्व्हिस बिफोर सेल. तापी नदीच आहे, तापी नदीच आहे, तापी दिल्ली पब्लिक स्कूलचा आहे बोल. तापी आहे, तापी नदीच आहे. कोण दिला कोणी हा? दिला कोणी दिला? हा? माझ्या बहिणीने. बैल येतात तिथपर्यंत आपण आपलं घर तुम्हाला दाखवतो.
बाबू आपलं घर असा सुंदर आपला घर. सध्या तरी इथं कोण राहत नाही म्हणून बंद आहे. थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. काही अशा प्रकारे आपलं घर आहे. आणि घराच्या बाहेर ही आपली सौथी फेवरेट जागा आहे. इथं आपण सकाळी ब्रश करायला बसतो आणि समोर आपल्याला लिंगारा किल्ला दिसतो आणि इथं 2 झोत पडताना दिसतात. असं कोणाचंही घर नसेल ते असं एक सुंदर रम्य दृश्य तुम्हाला दिसत असेल. आपलं असं घर आहे. काय बोलतोस बाबू? भारी घर आहे ना. काम चालू आहे आपल्या घराचं. काम होतंय घरामध्ये. भरपूर काही सामान आहे. बघूया असं घर आपलं. आणि सुंदर एवढं दृश्य होतं. एका बाजूला लिंगाणा किल्ला दिसत होता. 2 झेंडे दिसत होतं. परंतु आता एक टावर पण आलेला आहे. तो काही टाईमनंतर इथं चालू आहे. म्हणजे नेटवर्कची पण सुविधा होऊ शकत आहे आपल्या इथं. चांगलं पण आहे वाईट पण आहे. तरी बघू. इथं आपल्या मामाचं घर आहे. हे मम्मीचं घर. हे आपल्या मामाचं घर आहे. एवढंच अंतर आहे फक्त. तुझं घर कुठे आहे? माझं घर हे पण घर आहे. आणि हे पण घर आहे. हो. माझं दोन्ही एकच घर आहेत आपलं. माझं तर एकच घर आहे इथं. बस चल. आम्ही इथं बांधतोय चल घर. चल. गावातली माणसं बैल आणायला गेलेत. बैल नाहीत तर बैल शोधून आणतात. तर जसंही बैल शोधून आणतात आपण व्हिडिओ बनवायचा ट्राय करू. गावात लोक कमी आहेत. कदाच व्हिडिओ शूटिंग केवढी होते माहीत नाही. आपण मोबाईल आपण दुसऱ्या कोणाला तरी देऊ आणि त्या लोकांना सांगू. जसं काही बाबू आहे. व्हिडिओ बनवला तर बरं आहे. नाही तर बरं जो व्हिडिओ बनेल ते ॲडजस्ट करायला लागेल तुम्हाला. चला भेटूया. आपलं घरचं अंगण आहे मस्तपैकी. एकदम पुरातन काळाचं आपलं घर आहे. आपलं सगळीकडे भावकी राहते इकडं. आणि हे आपल्या इकडे घर आहे. नक्की हा इकडं वाडा आहे. वाडा आपल्याला दाखवतो. वाड्यामध्ये बैल असतील. नक्की गुरं असतील. गुरं नाहीत. हा वाडा आहे. तिकडं शाळा आहे. हे घर आहेत आपल्या घर आहेत. इकडे मस्तपैकी आपला वाडा आहे. आणि हे पाठीमागचं घर अशा प्रकारे बैल इथं आलेलं आहे. आम्हाला जरा समोर जाऊन नारळ फोड. हे फोड. रुपयेदार फुल राडा झालाय. धरा पाहिजे. जागा आम्हाला हे करा.
तिथं सोडणार आहेत, कुठेही बैल पडू शकत आहे. मी लांबच उभं राहिलोय. ही आहे आमची विहीर आणि एकेकाली इथं अख्खा गाव जमायचं पाणी भरण्यासाठी. आम्ही पण त्यात भाग घेतलेला आहे. खूप मेहनत केली पाणी भरता नाही. आहे आता भरपूर पाणी असं नाही. नॅचरल वॉटर आहे. इथनं पाणी भरून आपण जायचो आपल्या घरापर्यंत. खूप छान गाव आहे आपलं, असं मन शांत होतं. गावात भले तरी लोक नसते दिसते तरी असं सण असतात तेव्हा लोक एकत्र येतात. पहिल्यापेक्षा आता कमी एकत्र येतात, पण जेव्हा पण येतात तेव्हा भारी मजा येते. बघितलीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. पण जायला लागतं आपल्याला गाव सोडून. परत येऊ. अजून काहीतरी बहुतेक बघायला गेलं तर बहुतेक काही सण आहेत आणि अशी गोष्ट आहे ती गावाला आपण दाखवू शकत आहे. मी स्वतः 2 वर्षानंतर आलो आहे म्हणून तुम्हाला काही जास्त कंटेंट नाही दिला आहे, पण प्रयत्न करू का आपण हे कंटेंट जास्तीत जास्त आपण गावाचं दाखवू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.